नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं तुमच्या आवडत्या चॅनल प्रसार माध्यममध्ये। मी ज्योती आणि आज आपण बोलणार आहोत एका दिसायला सुंदर, साध्या, चविष्ट पण सुपर फूड मानल्या जाणाऱ्या फळाबद्दल। एकदम बरोबर, सफरचंदाबद्दल। सफरचंद हे दिसायला साधं असलं तरी त्याचा आरोग्यावर आणि सौंदर्यावर होणारा परिणाम अत्यंत विलक्षण आहे। सफरचंदात सॉल्युबल आणि इनसॉल्युबल असे दोन्ही फायबर असतात। सॉल्युबल फायबर म्हणजे पेक्टिन, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवते, कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं। तर इनसॉल्युबल फायबर पचनक्रिया सुधारतं, आतड्याची हालचाल नैसर्गिक ठेवतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतं। सफरचंदात असलेले मेडिकेटेड घटक शरीरातील हानिकारक फ्री रेडिकल्स कमी करून शरीराला आतून डिटॉक्स करतात। यामुळे हृदयविकार, कॅन्सर, स्ट्रोक, मधुमेह यासारख्या मोठ्या आजारांचा धोका कमी होतो। नियमित सफरचंद खाल्ल्यानं मेंदूचं कार्य चांगलं राहतं, स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक ताण कमी होतो। सफरचंदाचे ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असल्यामुळं ते मधुमेह असणाऱ्यांसाठीही सुरक्षित फळ मानलं जातं। यातील भरपूर पाणी आणि फायबर पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी होते आणि वजन कमी करण्यामध्ये हे फळ उपयुक्त ठरतं। सफरचंद केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर सौंदर्यासाठीही तितकंच फायदेशीर आहे। सफरचंदातील व्हिटॅमिन सी त्वचेतील कॉलेजनची निर्मिती वाढवतं, ज्यामुळे त्वचा रिंकल फ्री, गुळगुळीत आणि नैसर्गिक चमकदार दिसते। यातील मॅलिक ॲसिड त्वचेला हलकी एक्सफोलिएशन देतं, ज्यामुळे मृत पेशी दूर होतात आणि त्वचा उजळते। सफरचंदातील अँटीऑक्सिडेंट त्वचेचे एजिंग कमी करतात, सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी दिसतात, त्वचा अधिक तरुण आणि तजेलदार राहते। सफरचंदात असलेल्या 86% पाण्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि कोरडी त्वचा मऊ आणि टवटवीत होते। सफरचंदातील व्हिटॅमिन ए आणि सी त्वचेतील ऑइल बॅलन्स सुधारतात, ज्यामुळे पिंपल आणि ॲक्नेचा त्रास कमी होण्यास मदत होते। तसेच त्वचेवरील काळसरपणा, टॅनिंग, पिगमेंटेशन कमी करण्यासाठीही हे फळ उपयुक्त आहे। केसांसाठी पाहिल्यास सफरचंद स्कॅल्पमधील रक्ताभिसरण सुधारते, केसांच्या मुळांना मजबूती देते, केस मऊ आणि चमकदार बनवते। यातील नैसर्गिक ॲसिड स्कॅल्पला स्वच्छ ठेवतात आणि डॅन्ड्रफ कमी करतात। अनेक हेअर ग्रोथ सीरम आणि अँटी एजिंग क्रीम्समध्ये ॲपल स्टेम सेल्स एक्स्ट्रॅक्ट वापरलं जातं। या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲपलला कुठेतरी पेस्ट करून किंवा डाळीच्या पिठात कालवून लावायची गरज नाही। केसांना लावा, चेहऱ्याला लावा असलेही प्रकार करण्याची गरज नाही। फक्त ॲपल योग्य टाईममध्ये खाणं, चावून खाणं, सालासहित खाणं महत्त्वाचं आहे। सफरचंद कसं खावं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सफरचंद नेहमी सालासहितच खावं, तेच सर्वोत्तम असतं, कारण जास्तीत जास्त फायबर, अँटीऑक्सिडेंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स सालीतच असतात। मात्र ते खाण्यापूर्वी वाहत्या पाण्यात किंवा थोडं मीठ टाकलेल्या पाण्यात ते धुवून खावं, जेणेकरून कीटकनाशकांचा धोका कमी होतो। सकाळच्या नाश्त्यात किंवा रिकाम्या पोटी एक सफरचंद खाणं उत्तम असतं, कारण यामुळं पचन सुधारतं आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते। जेवणाआधी 20 मिनिटं एक सफरचंद खाल्ल्यास भूक नैसर्गिकरित्या कमी होते आणि वजन नियंत्रणात राहतं। ज्यूसपेक्षा संपूर्ण सफरचंद खाणं नेहमीच फायदेशीर असतं, कारण ज्यूसमध्ये फायबर नाही तर साखरेचं प्रमाण अधिक वाढतं। सफरचंद सॅलडमध्ये, ओट्समध्ये, दह्यात, स्मूदीमध्ये किंवा रात्रीच्या स्नॅकमध्येही वापरता येतं। मधुमेह असणाऱ्यांनी दिवसात एक मध्यम आकाराचं सफरचंद खाल्लं तरीही सर्वोत्तम। सफरचंद खाण्याचे अनेक फायदे असले तरी काही गोष्टींची काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे। पॅकेटबंद सफरचंद रसामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे शुगर फ्री ज्यूस निवडावं, नाहीतर ते पूर्णपणे टाळून द्यावं। खूप जास्त सफरचंद खाल्ल्यास कधीकधी ब्लोटिंग किंवा गॅसचा त्रासही होऊ शकतो, त्यामुळे प्रमाणात खाणं सुद्धा महत्त्वाचं आहे। एकूणच पाहता सफरचंद हे संपूर्ण सुपरफूड आहे, जे शरीराच्या प्रत्येक भागासाठी, हृदय, मेंदू, फुफ्फुसे, हाडे, त्वचा, केस या सर्वांसाठी उपयुक्त आहे। रोज एक सफरचंद खाल्लं तर निरोगी, तेजस्वी आणि ऊर्जावान राहणं सहज शक्य आहे।